निरोगी आरोग्यासाठी खास 28 टिप्स। नंबर 1, घशाला खवखव होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावी। नंबर 2, जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, 2 चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो। नंबर 3, कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा। नंबर 4, पित्त झालं असेल तर आमसुलाचे म्हणजेच कोकमचे पाणी प्यावे, यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते। नंबर 5, घसा खवखवत आणि दुखत असेल तर यावर मध खूप चांगला उपाय आहे। नंबर 6, जर शरीरावर खाज येत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाच्या अंघोळीच्या पाण्यात ओट्स टाकू शकता। नंबर 7, सर्दी झाली असेल तर हळदीचे दूध प्यावे। नंबर 8, उचकी लागली असेल तर साखर खावी, उचकी लगेच थांबते। नंबर 9, जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काही दिवसातच तुम्हाला ॲसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागेल। नंबर 10, रोज अद्रक खाल्ल्याने शरीरातील रोगांपासून बचाव होतो। नंबर 11, पुदिन्याची चटणी बनवून दुपारी खा, हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही। नंबर 12, जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या आणि भूक मंदावते। नंबर 13, सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची मसाज करा। नंबर 14, गुळाचा चहा प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो। नंबर 15, जेवणानंतर लगेच लघवीला जाऊन आल्यास किडण्या खराब होणार नाहीत, कधीच लकवा मारला जाणार नाही। नंबर 16, लघवीला गेल्यानंतर जर काहीही त्रास वाटत असेल किंवा लघवीचा रंग जास्तच पिवळा असेल तर लगेच डॉक्टरकडे जावे। नंबर 17, रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप मदत करू शकतात। नंबर 18, तुम्हाला कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे असेल तर दुपारच्या वेळी मूठभर हरभरा खावा। नंबर 19, कडुलिंबाचा रस शरीरासाठी रक्त शुद्ध करतो, तसेच त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो। नंबर 20, आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते। नंबर 21, आले हा एक दाहक विरोधी मसाला आहे जो रक्तातील गुठल्या तयार होण्यास प्रतिबंध करतो। नंबर 22, शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते। नंबर 23, पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होते। नंबर 24, जेवणानंतर 2 ते 3 खजूर खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते। नंबर 25, रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते व सौंदर्य सुधारते। नंबर 26, कोथिंबीर खाल्ल्यामुळे शरीराची चरबी वाढत नाही। नंबर 27, पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होते। नंबर 28, जेवणानंतर 2 ते 3 खजूर खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते। मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।